महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वादाचा फटका पैलवानांना बसताना आता दिसतोय। रामदास तडस यांच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आयोजित केलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच अहिल्यानगर शहरात पार पडली। त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने कर्जत जामखेडमध्ये 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन मार्च महिन्यात करण्यात आले। मात्र कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पैलवानांना मिळणारे प्रमाणपत्र हे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जात नाही। त्यामुळे खेळाडूंना या स्पर्धेचा कोणताही फायदा होत नाही, असं राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी म्हटलंय। 2024 मध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडनं एकही राज्य स्पर्धा झाली नाही। त्यांचा एकही खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळला नाही। भारतीय संघाची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला मान्यता नाही आहे। 2024 मध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे 5 संघ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले। 78 कुस्तीगीरांनी राष्ट्रीय पातळीवरती मेडल मिळवली, 14 कुस्तीगीरांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती मेडल मिळवली। आणि राज्य अजिंक्यपद हा जो शब्द असतो, हा शब्द ह्याच्यासाठी असतो की या स्पर्धेतला विजेता कुस्तीगीर हा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतो। मला असं वाटतं की महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा जर खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतच नसेल तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला राज्य अजिंक्यपद या स्पर्धा घेण्याचा कोणताही अधिकार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।